भिवंडी 11 संघाच्या सामन्याची धगधग, हृदयाचे ठोके देखील वाढतात। सामना असा वाटत होता की ते VK प्रतिष्ठान संघाच्या बाजूने चाललाय, परंतु आता पूर्णपणे सामन्याला खेचलाय बालाजी एकस भिवंडी 11 या संघाने। आयुब शेखचा महत्वाचा रोल राहिलाय या मॅच मध्ये। येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 23 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, गोल्डन नियम आहे, हे लक्षात असू द्या। जर जिंकायचं असेल तर या 23 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये। सिल्वर स्टार भिवंडी संघाच्या विरोधात जर खेळायचं असेल, भिवंडी वर्सेस भिवंडी असा सामना जर प्रेक्षकांना पाहायचा असेल तर ह्या 6 चेंडू मध्ये 23 धावा इथे बनवाव्या लागतील। चांगली मॅच, चांगली लढत। शेवटचा अंतिम षटक अंगद पाटील स्वतः संघाचा सरसेनापती VK प्रतिष्ठानकडून गोलंदाजी करेल। अगदी आपण पाहतोय शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असताना म्हटलं जाताना चंद्रकांत शेट्टे सर, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असं, जबाबदारी ढकलणं सोपं असं। आता जबाबदारी स्वीकारावी लागेल या मॅचची, ती अंगद पाटीलला स्वतः संघनायक बॉलिंग ट्रॅकवरती आहे। राऊंड विकेटने लाईन चेक करावी लागेल यावेळेस। पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशापासून भरकटत आहेत, जणू काही इथे मात्र एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत। बॅटिंग करत असताना नशिबाचे कदाचित दरवाजे उघडले असतील ते बालाजी एकस भिवंडी 11 या संघासाठी। 6 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 21 धावांची गरज। 21 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल्स। अतिशय दर्जेदार सामना, प्रेक्षकांना हवा तसा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय 2 बलाढ्य टीम कडून। यावेळेस बॅटची आतली कडा, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये, नाराज असतील आयुब शेख स्वतःवरती। सेकंडचा कॉल देखील होत नाहीये, परंतु एक सिंगल धाव संख्येवरती समाधान व्यक्त करावं लागेल। 1 धाव इथे मिळतीये, सिंगल डबलने हा सामना थोडासा जड होईल। फलंदाज इथे आयुब शेख, माघारी परतावं लागेल। मिस्टेक होतीये, कदाचित ही धाव घेण्याचा प्रयत्न होता। सेकंडचा कॉल चुकीचा मी तर म्हणेन या मॅच मध्ये। ज्या आयुब शेखची विकेट महत्वाची होती त्याच आयुब शेखला इथे मात्र पंचांनी बाद घोषित केले रन आउटच्या स्वरूपात। एस OUT फलंदाज बाद। फलंदाज ठिकाणी झाला बाद आयुब शेख आणि आता नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला न्यू बॅट्समन महेंद्र मागे। पाच बॉल 21 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये। 5 बॉल 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये। यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये बॉल चालला, 1 धाव कंप्लीट झाली। सेकंडचा कॉल झाला आणि चांगला संवाद 2 धावा इथे मिळतील। अगदी आपण पाहतो अंगद पाटील चांगली गोलंदाजी करतात। सामना अतिशय महत्वाचा होता, 6 चेंडू 23 धावा असताना हा सामन्याचं चित्र समीकरण इक्वेशन पूर्णपणे बदललेला पाहायला मिळेल। शेवटची 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 18 धाव संख्येची गरज आहे। एखादा मोठा फटका जर या मॅच मध्ये आला तर पुन्हा एकदा हा सामना बॅलन्स राहील। अद्याप सामन्यामध्ये वरचढ कोण ठरतंय हे पाहणं गरजेचं। गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज। यावेळेस बीमर बॉल आणि ते बॉल चालला पाठीमागे, यष्टी रक्षक बीट होत आहेत। पुन्हा एकदा 2 धावेचा कॉल आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते। 2 धावा जरूर मिळतील, परंतु एका विकेटचं पतन होईल ते रनआउटच्या स्वरूपात। 1+1 2 धावा इथे मिळतात आणि आता विजयासाठी 16 धाव संख्येची गरज आहे। 4 बॉल आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये। 4 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम।
4 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक संघाला ही विनंती आहे, कारण लीग स्टेज मॅचेस आहेत. आपल्याला एक सामना ऑलरेडी आज एक्स्ट्रा खेळवायचा आहे. सेमीफायनल आजच होणार आहे. एक संघ नक्कीच मेगा फायनल अंतिम फेरी या स्पर्धेची गाठणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. याच दरम्यान आमचे ऑफिशियल पंच बदलापूरचे ऑफिशियल स्कोरर देखील कुणालजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनापूर्वक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला लॉंगऑफच्या दिशेने उस्मान पटेल होते, त्याच्या वाघ्याच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला आणि कदाचित यावेळेस उस्मानच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना धावा मिळतील 4 आणि आता विजयासाठी 3 बॉल 10 धावांची गरज. 3 बॉल 12 धावांची गरज. तीन बॉल 12 धावांची गरज. कान बाश रंगत्या. 2 षटकार 3 चौकार या सर्व काही फटक्यांची गरज आता बालाजी एकर्स भिवंडी 11 या संघाला या मॅच मध्ये. जर मात्र विजय संपादित करायचा असेल तर मात्र अजय आणि किशोर मुकादम या जोडीवरती फार मोठी जिम्मेदारी आहे. अंगद पाटील देखील कमालीची गोलंदाजी करतात. यावेळेस आपण पाहतो फ्लाइट स्ट्रोक. व्हाट अ शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. ज्या पद्धतीने वेगाने चेंडू टाकण्यात आलाय, वेगाने चेंडू टाकला आणि वेगाने प्रत्युत्तर दिलंय. बॉल सीमा पार. 2 चेंडू 6 धावांची गरज. बारा चेंडू 52 धावसंख्येची गरज असताना सामना कुठे आलाय. मागच्या मॅच मध्ये चंद्रकांत शेट्टे सर 12 चेंडू 34 धावा होत्या, परंतु हा सामना त्याही सामन्यापेक्षा फार कठीण सामना होता. 2 बॉल 6 धावांची गरज आहे. जर चेंडू डॉट आला, विकेट आली तर 1 चेंडू 6 धावांची गरज राहील. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. जर या बॉलवरती षटकाराला सामना जिंकेल बालाजी एकर्स भिवंडी 11. जर चौकाराला तर शेवटच्या बॉलवरती देखील 2 धावांची गरज असणार आहे. आता मॅच मध्ये रंगत वाढतीये. जे प्रेक्षक मात्र बसून या मॅचचा आनंद घेत होते, गीतेशजी ठाकरे, ते मात्र प्रेक्षक आता उभे राहिले असेल ही मॅच पाहण्यासाठी. 2 बॉल 6 धावांची गरज. राऊंड विकेट अंगद पाटील. यावेळेस सामना जिंकलाय. जबरदस्त फटका आपण पाहतोय. क्या बात आहे. 12 चेंडू 52 धावांची गरज असताना सामना जिंकलाय बालाजी एकर्स भिवंडी 11 या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम VK प्रतिष्ठान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सिल्वर स्टार भिवंडी आणि आता भिवंडी वर्सेस भिवंडी असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला सिल्वर स्टार भिवंडी तर दुसऱ्या बाजूला बालाजी एकर्स भिवंडी 11. या 2 टीम मध्ये विनर वर्सेस विनर. क्या बात है. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि बालाजी एकर्स भिवंडी 11 या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. अतिशय रोमहर्षक विजय चंद्रकांत शेट्टे सर त्यांनी मिळवलेला आहे आणि नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आपण देऊया. 12 मॅच ज्याने विस्फोटक खेळी साकारली आहे तो अजय पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजय पाटीलने किती रन केले. 40 धावांची नाबाद इनिंग ज्याने साकारली आहे आणि आपल्या संघाला एक मोठा विजय ज्याने प्रस्थापित करून दिलाय तो अजय पाटील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या दरम्यान कुणालजी भोईर आणि जी डांगरे आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. टॉस आडिया सिल्वर स्टार भिवंडी बालाजी एकर्स भिवंडी 11.